म्हणल्यावर मला पाकिट देतो का? बावधरणी वाचे भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. तो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी. हेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, बहे कळी काळाचे नाही तया. एका जनार्दनी संशय सांढोनी, दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी विठ्ठला. भाव एक प्रकारचा भाव ठेवून पांडुरंगाची इतर देवांची भक्ती करा, नक्की तुम्हाला पाहिजे. ज्यावेळी सावता वेळ नव्हता की पंढरपूरला जायला, तर पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांना भेटायचं. ही सेवा आहे, अशा पद्धतीने सेवा. आता हे बघा, आपल्याला तेवढी सेवा करणं शक्य नाही, पण जेवढी करायची तेवढी सेवा केल्याशिवाय किंवा ह्या परमार्थाकडे वळाल्याशिवाय आपल्याला सुख आणि समाधान मिळणार नाही. आता माणसाकडे सगळं आहे, फक्त सुख नाही आणि समाधान. सगळं आहे, कुणीच आज गरीब राहिलाच नाही, कुणीच राहील. मीच म्हणायचं नाही मी मोठं झालो, सगळे मोठे झाले. पूर्वी माणसाला खायची पंचायत होती, आज खायची पंचायत कुणाला नाही. पण धावपळ एवढी झाली, त्याला कारण माणसानं फक्त कामाचे टाइम वाढवलं. देवाकडे दुर्लक्ष, कामाचं टाइम वाढवलं, काम जास्त करायला लागलं आणि देवाकडे दुर्लक्ष. पण देवाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरामध्ये सगळं येईल, पण शांती येणार नाही. जर शांती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला देवाची भक्ती करावीच लागेल. देवाची भक्ती करा. जिथं तुम्हाला इच्छा असेल तिथं तुम्ही दान धर्म करा, मदत करा. आता मी ते हँडल वाचला, आजच्या पंगतदार महिला आहे, आजच्या पंगतदार 17 महिला. मला ते व्हॉट्सअपवर आलो होतं, 17 महिला आहे. आणि खरे त्याच श्रीमंत. आता त्यांना गरीब म्हणायचं नाही, गरीब महिला कशी म्हणतात, त्यांनी अन्नदान केलंय. ज्यानं अन्नदान केलं नाही तो तालीवर असला तरी तो गरीब.
बरोबर प्रशांत महाराज चुकते का? तुम्ही माझ्यापेक्षा थोडे अनुभव आहे, मी वयानं तुमच्यापेक्षा मोठा असेल तरी अनुभवानं तुमच्यापेक्षा कमी आहे, म्हणून तुम्हाला विचार. जो अन्नदान करत नाही तो भले मोठा असला तरी तो आपल्या दृष्टिकोनात गरीब आहे. जो आपल्याला भाकर वाढतो तो श्रीमंत. चुकलं का? त्यामुळे तो दानशूर आहे. दान करण्यासाठी 3 गोष्टीची गरज पडते. भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीमध्ये लिहा, शुद्ध मराठीमध्ये लिहा, भाव धरून या. आणि एकनाथ महाराज म्हणतात की बाबा तुम्ही मनापासून भाव धरून ज्ञानेश्वरी जर वाचली तर पण नक्कीच तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा केले. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. स्वतः विष्णूचेच अवतार श्रीकृष्ण आहे. तर स्वतः विष्णूच हे सांगितलेलं आहे की भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनाला श्रीकृष्णानं जी गीता सांगितली तीच ही ज्ञानेश्वरी आहे, वेगळी काही नाही. फक्त श्रीकृष्णानं रणांगणामध्ये अर्जुनाला सांगितली आणि ती भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्या समोर मांडली. आणि ते मुक्ती. मग दुसऱ्याला विचार हा हे काय? मग त्यांनी सांगायचं त्याने मुक्तीचारी साधू. मला तुम्हाला सांगतो असं करून तिनं पूर्ण हरिपाठ पाठ केला. पूर्ण हरिपाठ केला आणि त्यांचं सेट बी बरंच लांब आहे. तर दररोज सकाळी शेतात निघाल्यानंतर हरिपाठ वाचत जायची. तुम्हाला रस्त्याला जरी भेटली ती कुठे गेली होती, अरे ओके मला हरिपाठ पुण्याच्या बाळा तिच्यावर बोलायचं बंद केल्यानंतर येड लागले मुलीला. ही खरी वस्तुस्थिती आहे. पण खरी पुण्यवान बाई ती होती. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामा म्हणे परत माघारी आला. परत चुकला. अरे म्हटलं परत चुकला का तू? असं ते म्हणले काय हरकत महाराज असं नाही. 108 वेळा तो मला सांगणार चुकला एकनाथ महाराजांच्या. एकनाथ महाराज म्हणले आता मस्त झालं. म्हणले माझं काय झालं 108 वेळा माझं जप झालं. म्हणले दर्शन झालं. म्हणले 108 वेळा माझं गोदावरीचं स्नान झालं. माझं एक तप झालं. म्हणले 108 वेळा केल्यानंतर एक तप होतं तर एक माझं तप झालं. म्हणजे तुझ्यामुळं मला तुझ्या पाया पडेल असे हे एकनाथ महाराज होते. त्यामुळे त्यांना ती शांती बनवून येवन अंगावरे डोंगरा